अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नासिक का कैंसर कैसा हो, हेमंत अप्पा जैसा हो। नासिक का कैंसर कैसा हो, हेमंत अप्पा जैसा हो। धनुष्यबाण रामाचा, हेमंत अप्पा कामाचा, धनुष्यबाण रामाचा। चला मागे करतो, चला मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सगळ्यांनी ऐकले, सगळ्यांनी बाकी लोक साहेब पण नाही, आपण कुणाला ऐकवणार कुणा ऐकवणार कोणीच नाही, शांतता घ्या या इकडे। हेमंत अप्पा कामाचा, हेमंत अप्पा कामाचा, धनुष्यबाण रामाचा, हेमंत अप्पा कामाचा, धनुष्यबाण रामाचा, हेमंत अप्पा कामाचा, धनुष्यबाण रामाचा, हेमंत अप्पा कामाचा, धनुष्यबाण कामाचा, हेमंत अप्पा कामाचा, धनुष्यबाण आवाज दे, आवाज हेमंत अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हेमंत अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीकर साहेबांचा, मित्रांनो मागे या ना मित्रांनो। अरे नासिक का कैंसर कैसा हो, हेमंत अप्पा जैसा हो। अरे नासिक का कैंसर कैसा हो, हेमंत अप्पा जैसा हो। अरे नासिक का कैंसर कैसा हो, हेमंत अप्पा जैसा हो। अरे नासिक का कैंसर कैसा हो, हेमंत अप्पा जैसा हो। हेमंत अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खरं तर नाशिक लोकसभेची जागा ही पारंपरिक शिवसेना पक्षाची आहे आणि म्हणून अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती। या अगोदर भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, हे सर्वच त्या नाशिकच्या जागेवरती दावा करत आहे आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपण देखील आग्रही मागणी शिवसेनेला नाशिकची जागा सोडवावी, यासाठी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। अजून जागा वाटप देखील झाले नाही, तरी सुद्धा आपण कार्यकर्त्यांची नेमकी काय भूमिका आहे? प्रत्येक पक्ष हा ज्या त्या मतदारसंघासाठी प्रयत्न करतोय। आमची नाशिकची जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते आणि प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाणालाच ही जागा सोडवावी असे सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी। अलायन्स पक्षाच्या कुठल्याच म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा इतर जे अलायन्स पक्ष आहे, शिवसेना आहे, यांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। परंतु नाशिकच्या जागेवरती इतरही जे पक्ष दावेदारी करत आहे, तर आपल्याही शिवसेना पक्षाने गेले परंपरागत शिवसेना या ठिकाणी लढती आणि म्हणून शिवसेनेलाच या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशा प्रकारची आग्रही मागणी सर्वच पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण देखील मागणी करतोय का ही जागा शिवसेनेला सुटावी। बैठकींचं एक सत्र सुरू आहे, शिवसेनेची जी वेगळी भूमिका घेतली त्याप्रमाणे आपण वेगळी भूमिका नाही, आम्ही अशी कुठल्याही प्रकारची वेगळी भूमिका या ठिकाणी घेणार नाही आहे, कारण आम्हाला विश्वास आहे की आमच्या
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे निश्चित या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करत आहे आणि ते निश्चित या ठिकाणी करतील असा देखील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. परंतु फक्त एक आग्रही मागणी अद्याप कुणी कधी मांडली नव्हती आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याकारणानं आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये गोरगरिबांचे कैवारी म्हणून हेमंतप्पा गोडसे यांची ओळख आहे आणि राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करणारे हेमंतप्पा ही नाशिक जिल्ह्याची जागा ही खरी हेमंतप्पांनाच मिळाली पाहिजे. याकरता आम्ही तमाम शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं आज दुपारीच निघालो आणि साहेबांना विनंती आहे की खरंच न्यायप्रविष्ट आपल्याकडून भूमिका आहे, आमचा आपल्यावर विश्वास आहे आणि आपण फक्त नाशिकची ही जागा शिवसेनेलाच मिळावी आणि हेमंत गोडसेंनाच मिळावी हीच मी साहेबांना विनंती करतो आणि शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये न्याय देण्याचं काम करावं अशीच मी साहेबांना विनंती करतो. आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आम्ही ही नाशिकची जागा पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेचा खासदार कायम तिथं निवडून येतो. आताही मागच्याही टायमाला इतक्या 3 अपोजिट असताना देखील डबलच्या मताने आम्ही खासदारांना निवडून आणलेलं आहे. आताही खासदार मोठ्या मताने निवडून येण्यासाठी आम्ही सगळे नाशिकर आमच्या सगळ्या 165 झोपडपट्ट्या या सगळ्या शिवसेनेच्या झोपडपट्ट्या आम्ही अध्यक्ष आणि महानगरप्रमुख आमचे सनीबाई रोकडे आणि मी स्वतः भिवानंद आप्पा कायम आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये काम करत असताना संपूर्ण झोपडपट्ट्यांची ताकद ही खासदार हेमंत गोडसेंच्या पाठीमागायची आणि विकासाचे कामं केले आहे. विकासाच्या कामावरती आम्ही मतदान मागणार आहोत आणि साहेबांनी देखील आमचा विश्वास आहे आदरणीय श्रीकांत साहेबांवरती आणि एकनाथ शिंदे साहेबांवरती की ही पारंपरिक जागा आहे शिवसेनेची ती आम्हाला कायमस्वरूपी असावी आणि हेमंत आप्पाची आम्ही हॅट्रिक केल्याशिवाय नाशिकचा मतदार राहणार नाही. नाशिक मतदारसंघामध्ये पुन्हा भगवा फडकल्याशिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये एकच जागा अशी आहे की ती नाशिकची, तिच्यावर भगवा झेंडा आम्ही फडकावणार म्हणजे फडकावणार. साहेब, नाशिकवरून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आपणच्या उमेदवारीसाठी, काय नेमकी भावना आहे? साहेब, नाशिकची जागा ही शिवसेनेची परंपरागत जागा आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव शिवसेनेची जागा आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि या आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांचं जसं साहेबांचा एक शब्द आहे, साहेब जसं बोलतात तसं करतात, आम्हाला सर्वांना विश्वास आहे. परंतु काही पक्ष उगाच वावटळ उठून आणि वावड्या पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, संपर्क प्रमुख आम्ही सर्वजण आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना भेटून आणि आम्हाला नाशिकची जागा ही आपली हक्काची आहे आणि ती आम्ही निवडून आणून ही भेट आम्ही तुम्हाला परत सुपूर्द करणार आहोत हे आश्वासन देण्यासाठी आणि साहेबांची भेट घेऊन साहेबांची चर्चा करण्यासाठी सर्वजण आलेलो आहोत.